नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 5वे संभाव्यता प्रोबॅबिलिटी या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 5 मधील प्रश्न 5, 6, 7, 8 आपण सोडवणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पहिले 4 प्रश्न सोडवलेले होते. सर्व उदाहरणे मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 5वा आपण सोडवूया. प्रश्न 5वा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिला आकडा, मिळालेला फुगा लाल असणे. नंबर 2, मिळालेला फुगा निळा असणे. आणि नंबर 3, मिळालेला फुगा हिरवा असणे. प्रश्न 5वा प्रॉब्लेम सेट 5 मधील सेमी इंग्रजी विद्यार्थ्यांसाठी असा दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5. अ बलून व्हेंडर हॅज 2 रेड, 3 ब्लू अँड 4 ग्रीन बलून्स. He wants to choose one of them at random to give it to Pranali. What is the probability of the event that Pranali gets? Number 1, a red balloon. Number 2, a blue balloon. And 3, a green balloon. आता या उदाहरणामध्ये आपल्याला दिलेला आहे की त्या फुगेवाल्याजवळ 2 लाल फुगे, 3 निळे आणि 4 हिरवे असे फुगे आहेत. म्हणजे एकूण 9 फुगे आहेत. मग आपण सुरुवातीला या तिन्ही रंगांच्या फुग्यांसाठी आपण अक्षर इथे आपण मानूया. 2 लाल फुगे आहेत म्हणजेच 2 रेड बलून्स आहेत, त्यांच्यासाठी R1 R2 असे 2 अक्षर आपण इथे मानली. 3 निळे फुगे आहेत, 3 ब्ल्यू बलून्स आहेत. B1 B2 B3 असे 3 निळे फुगे आहेत, ब्ल्यू बलून्स. आणि 4 हिरवे फुगे आहेत, 4 ग्रीन बलून्स आहेत, G1 G2 G3 आणि G4. तर असे 2 आणि हे 3 5 आणि हे 4 9 असे 9 फुगे आहेत. आणि या 9 फुग्यांमधून एक फुगा तो काढून प्रणालीला देणार आहे. सो आउट ऑफ दीज 9 बलून्स ही वॉन्ट्स टू चूज वन ऑफ देम ऍट रॅन्डम टू गिव्ह इट टू प्रणाली. मग आता आपल्याला यासाठी प्रथम नमुना अवकाश म्हणजेच सॅम्पल स्पेस आपल्याला लिहावा लागेल. 9 फुगे आहेत म्हणजे या 9 पैकी कुठलाही एक फुगा तो काढणार आहे, सिलेक्ट करणार आहे. मग सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाशमध्ये हे सगळे 9च्या 9 फुगे येतील. मी तेच सॅम्पल स्पेस मध्ये लिहितोय. R1, R2, B1, B2, B3, G1, G2, G3 आणि G4. तर इथे N ऑफ S बरोबर आपल्याला मिळाले 9. आता सॅम्पल स्पेस म्हणजेच नमुना अवकाश आपला तयार झालेला आहे. आता एक एक घटना आहे त्याची संभाव्यता आपण काढूया. आता पहिली घटना अशी आपल्याला आहे की लाल फुगा असणे म्हणजे मिळालेला फुगा हा लाल असणे म्हणजेच गेटिंग अ रेड बलून. मग त्यालाच मी घटना ए म्हणजेच इव्हेंट ए म्हटलेला आहे. मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील घटना ए अशी आहे, लाल फुगा असणे. म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील इव्हेंट ए असा डिफाईन करायचा, गेटिंग अ रेड बलून. मग आता घटना ए म्हणजे इव्हेंट ए मध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतील ते आपल्याला या सॅम्पल स्पेस मधून निवडायचे. लाल फुगा असणे, गेटिंग अ रेड बलून म्हणजे फक्त रेड बलून्स आपल्याला याच्यातले आहेत तेच सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजेच ए सेट असा होईल R1, R2. म्हणजे यामध्ये 2 एलिमेंट आहेत कारण 2च रेड बलून्स आहेत, लाल फुगे आहेत. म्हणजे N ऑफ ए बरोबर आपल्याला मिळाले 2. मग घटना ए ची संभाव्यता P ऑफ ए ने दर्शवतात. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज डिनोटेड बाय P ऑफ ए. आणि P ऑफ ए चं सूत्र आपल्याला माहिती आहे की N ऑफ ए अपॉन N ऑफ S आहे. मग N ऑफ ए ची किंमत 2 आहे आणि N ऑफ S ची किंमत आपण इथे मागाशी काढलेली आहे 9 आहे. म्हणजेच घटना ए ची संभाव्यता म्हणजेच लाल फुगा असण्याची संभाव्यता 2/9 आहे. So probability of event A means the probability of getting a red balloon is 2/9. इथे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. आता दुसरी घटना आपल्याला अशी दिलेली आहे की मिळालेला फुगा निळा असणे, गेटिंग अ ब्ल्यू बलून.
म्हणून मराठी माध्यमाचे विद्यार्थी असे लिहितील की घटना बी निळा फुगा असणे आणि सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट बी असं डिफाईन करतील गेटिंग अ ब्ल्यू बलून. मग आता बी संचातील आपल्याला घटक लिहायचे आहेत. ते निवडताना सॅम्पल स्पेस एस म्हणजे नमुना अवकाश एस मधून आपल्याला घटक निवडायचे आहेत. निळा फुगा म्हणजे ब्ल्यू बलून पाहिजे. मग ब्ल्यू बलून इथे 3 आहेत, B1 B2 B3. तर तेच घटक आपले या संचामध्ये इथे येतील, B1 B2 आणि B3. त्यामुळे एन ऑफ बी आपल्याला मिळालेला आहे 3. मग आता बी घटनेची संभाव्यता पी ऑफ बी ने दर्शवतात, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज डिनोटेड बाय पी ऑफ बी. आणि पी ऑफ बी म्हणजे संभाव्यता बी घटनेची काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. मग बी घटनेमध्ये येणारे घटक एन ऑफ बी ची संख्या 3 आहे आणि एन ऑफ एस 9 आहे. मग इथे भाग जाईल, 3 एके 3, 3 त्रिक 9. म्हणजे बी घटनेची संभाव्यता आलेली आहे 1/3. म्हणजेच निळा फुगा असण्याची संभाव्यता आहे 1/3. द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ ब्ल्यू बलून मीन्स पी ऑफ बी इज 1/3. इथे आपला दुसरा प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे. आता तिसरी घटना अशी दिलेली आहे, मिळालेला फुगा हिरवा असणे गेटिंग अ ग्रीन बलून. आता मराठी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील हिरवा फुगा असणे, सेमी इंग्रजीचे विद्यार्थी घटना सी असे दर्शवतील गेटिंग अ ग्रीन बलून. म्हणजे व नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस मध्ये ग्रीन बलून जे आहेत ते 4 आहेत, G1 G2 G3 G4. ते सगळे या सी घटनेमध्ये येतील. म्हणजे सी संचातले घटक येतील G1, G2, G3, G4. म्हणजेच एन ऑफ सी आपल्याला मिळालेला आहे 4. सी संचातील एकूण घटकांची संख्या 4 आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट सी आर 4. आता घटना सी ची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. मग वरती जसं सोडवलंय तसंच संभाव्यता घटना सी ची होईल पी ऑफ सी ने दर्शवतात. मग पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस असं आपल्याला सूत्र माहिती आहे आणि यामध्ये फक्त किमती ठेवायच्या आहेत. एन ऑफ सी ची किंमत आहे 4 छेद एन ऑफ एस इथे आपण मगाशीच किंमत काढलेली आहे 9. म्हणजे घटना सी ची संभाव्यता आलेली आहे 4/9. म्हणजेच हिरवा फुगा असण्याची संभाव्यता ही 4/9 आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ ग्रीन बलून मीन्स पी ऑफ सी इज इक्वल टू 4/9. इथे आपला हा प्रश्न 5वा पूर्ण झालेला आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 6वा मराठी माध्यमासाठी असा दिलेला आहे, एका खोक्यात 5 लाल पेन, 8 निळी पेन आणि 3 हिरवी पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला 1 पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. प्रॉब्लेम सेट 5 मधील प्रश्न 6वा सेमी इंग्रजीसाठी असा दिलेला आहे, अ बॉक्स कंटेन्स 5 रेड, 8 ब्ल्यू अँड 3 ग्रीन पेन्स. ऋतुजा वॉन्ट्स टू पिक अ पेन ॲट रँडम. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द पेन इज ब्ल्यू. आता या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेलं आहे की एका खोक्यामध्ये 5 लाल पेन, 8 निळी पेन आणि 3 हिरवी पेन आहेत आणि यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला फक्त 1 पेन काढायचा आहे. तर सुरुवातीला आपण हे जे 3 रंगाचे पेन आहेत त्यांना आपण अक्षर मानूया. मराठी माध्यमाचे विद्यार्थी असे लिहितील 5 लाल पेन साठी R1 R2 R3 R4 R5. म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील 5 रेड पेन्स डिफाईन करतील R1 R2 R3 R4 R5. असंच 8 निळी पेन आहेत. मग 8 ब्ल्यू पेन्स आहेत, त्यांच्यासाठी आपण ब्ल्यू साठी बी अक्षर घेतलं. मग असे 8 पेन आहेत, त्यामुळे B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 असे 8 निळी पेन आपण घेतली. आणि 3 हिरव्या रंगाची पेन आहेत, म्हणजे 3 ग्रीन पेन्स आहेत G1 G2 G3. त्यांच्यासाठी अशी अक्षरं घेतली. आता एकूण पेन आपल्याजवळ झाले 5 आणि 8 13 आणि 3 16 पेन आहेत आणि या 16 पेन मधून एकच पेन काढायचा आहे. म्हणजेच नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस एस मध्ये आपल्याला ही सर्व 16च्या 16 पेन्स इथे आपल्याला लिहावी लागतील. मग तेच मी इथे लिहिलेलं आहे. सॅम्पल स्पेस एस बरोबर मैरपी कंसात R1 R2 R3 R4 R5 ही 5 लाल पेन घेतली. निळी सुद्धा ही 8 पेन घेतली, B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 आणि 3
हिरवी पेन आपण घेतली G1 G2 G3. तर अशा पद्धतीने हा नमुना अवकाश S म्हणजे सॅम्पल स्पेस S होईल. यामध्ये एकूण 16 घटक आलेले आहेत म्हणजे N ऑफ S बरोबर 16 आहे. आता या उदाहरणामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की पेन निळे असण्याची संभाव्यता काढायची, म्हणजे काढलेलं पेन निळं असलं पाहिजे, तर त्याची संभाव्यता किती असेल. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द पेन इज ब्ल्यू. मग त्यासाठी आपण घटना ए इथे लिहूया. मग मी घटना ए इथे अशी दर्शवतो आहे की निळा पेन असणे, म्हणजे काढलेला पेन हा निळा असला पाहिजे, तर त्याची संभाव्यता आपल्याला काढायची. निळा पेन असणे म्हणजेच सेमी इंग्रजीचे विद्यार्थी असं लिहितील इव्हेंट ए असा डिफाईन करतील, गेटिंग अ ब्ल्यू पेन. मग घटना ए चा संच आपल्याला लिहायचा आहे. मग सॅम्पल स्पेस एस जो आहे त्याच्यातूनच आपल्याला हे घटक निवडायचे या वर्णनाप्रमाणे. मग निळा पेन घ्यायचा आहे. मग निळा पेन याच्यात B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 आहे, म्हणजे इथे 8 निळे पेन आहेत, त्यातला कोणताही येऊ शकतो कारण एकच पेन काढायचा आहे. मग घटना ए ची संभाव्यता काढत असताना प्रथम आपल्याला संच ए तयार करायचा आहे. मग निळा पेन असण्यासाठी याच्यात एकूण 8 निळे पेन आहेत. मग ते आपण इथे लिहूया. B1 B2 B3 B4 B5 B6 B7 आणि B8. तर असे एकूण 8 निळे पेन होते, ब्ल्यू पेन्स आहेत, म्हणजे N ऑफ A आपल्याला मिळालेला आहे 8. मग याची संभाव्यता आपल्याला काढता येईल. मग ती संभाव्यता घटना ए ची संभाव्यता आहे ती P ऑफ A ने दर्शवतात. म्हणजेच P ऑफ A बरोबर आपल्याला सूत्र माहिती आहे N ऑफ A छेद N ऑफ S. N ऑफ A आहे 8 आणि N ऑफ S आहे 16. मग इथे भाग जाईल. 8 1 8 8 2 16 म्हणजे 1/2 असं उत्तर येईल. घटना ए ची संभाव्यता P ऑफ A ने दर्शवली आपण, त्याचं उत्तर आलेलं आहे 1/2. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ ब्ल्यू पेन इज डिनोटेड बाय P ऑफ A हियर. सो P ऑफ A इज इक्वल टू 1/2. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 7वा असा दिलेला आहे मराठी माध्यमासाठी. एका फाशाची 6 पृष्ठे खालील प्रमाणे आहेत A B C D E आणि A. हा फासा एकदाच टाकला तर पुढील घटनांची संभाव्यता काढायची आहे. पहिली घटना अशी दिलेली आहे, वरच्या पृष्ठभागावर A मिळणे, आणि दुसरी घटना आहे वरच्या पृष्ठभागावर D मिळणे. या दोन्ही घटनांची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. 5 मधील क्वेश्चन नंबर 7 सेमी इंग्रजीसाठी असा दिलेला आहे. 6 faces of a die are as shown below A B C D E A. If the die is rolled once, find the probability of first event is A appears on the upper face and second event is D appears on the upper face. आता या उदाहरणामध्ये इथे आपल्याला एक फासा फेकायचा आहे आणि फाशावरचे 6 पृष्ठभाग असे दिलेले आहेत A B C D E A. म्हणजेच यादृच्छिक प्रयोग असा आहे की या प्रकारचे पृष्ठभाग असलेला एक फासा एकदाच फेकायचा आहे. म्हणजेच रॅन्डम एक्सपेरिमेंट असा आहे की डाय इज रोल्ड वन्स आणि त्या डायचे फेसेस असे दिलेले आहेत A B C D E A. आता इथे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा गोंधळ होण्याची शक्यता आहे की आपण संच लिहिताना एक घटक हा एकदाच लिहितो, पुनरावृत्ती करत नाही. While writing the set in listing method, we will not repeat any element. So the objects or elements are at once only. तर इथे आपल्याला A हा जो घटक आहे इथे दोनदा आलाय. मग काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशी शंका असणार आहे की संच लिहिताना एक घटक आपण एकदाच लिहितो, रिपिटेशन इज नॉट अलाउड. मग A घटक हा किती वेळा लिहायचा आहे, एकदा लिहायचा का दोनदा लिहायचा आहे. तर इथे मी सुरुवातीलाच तुम्हाला हे क्लिअर करतोय की इथे जरी A घटक हा दोनदा आला असला तर आपण इथे सुद्धा लिहिताना तो दोनदा लिहायचा आहे, एकदा लिहायचा नाही. कारण प्रत्येक पृष्ठभाग हा वेगळा आहे आणि प्रत्येक पृष्ठभाग हा तिथे फासा फेकल्यानंतर
वरचा पृष्ठभाग आपण विचारात घेत असतो तो वरचा पृष्ठभाग कधी हा पण ए येऊ शकतो आणि हा पण ए येऊ शकतो. त्यामुळे इथे ए जरी दोनदा आलेला असला तर दोन्ही वेळेला तो लिहायचा आहे, एकदा लिहून चालणार नाही हे इथे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे या यादृच्छिक प्रयोगाचा जो नमुना अवकाश आहे म्हणजेच सॅम्पल स्पेस आहे तो आपण एस अक्षराने दर्शवतो. तर एस बरोबर असं आपल्याला लिहावं लागेल की ए बी सी डी ई आणि ए. इथे ए घटक जरी दोनदा आपण आलेला आहे तर इथेही दोनदा लिहितोय म्हणजे रिपिटेशन इथे करतोय हे इथे लक्षात ठेवायचं आहे. कारण प्रत्येक पृष्ठभाग हा ए पृष्ठभाग दोन्ही वेगवेगळे आहेत त्यामुळे कोणताही पृष्ठभाग तिथे फासा फेकल्यानंतर येऊ शकतो. म्हणजे या यादृच्छिक प्रयोगामध्ये एस हा असा असणार आहे ए बी सी डी ई ए आणि इथे एन ऑफ एस असणार आहे 6. कारण फाशावरती 6 पृष्ठभाग असतात त्यामुळं 6 पैकी कोणताही पृष्ठभाग इथे येऊ शकतो. मग आता घटना जी आहे ती आपल्याला पहिली घटना अशी दिलेली आहे. मग पहिली घटना अशी दिलेली आहे वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे. मग आपण इव्हेंट ए असा लिहिला ए अपियर्स ऑन अप्पर फेस. मग आता ए पृष्ठभागावर येण्यासाठी इथे आपण सॅम्पल स्पेस बघायचा आहे. मग ए किती वेळा आहे याच्यात 2 वेळा आहे म्हणजे एकदा हा ए येऊ शकतो किंवा हा पण ए वरच्या पृष्ठभागावर आपल्याला मिळू शकतो. म्हणजे हे दोन्ही ए आपल्याला इथे घ्यावे लागतील म्हणजे ए संचामधले घटक होतील ए कॉमा ए म्हणजेच एन ऑफ ए आपल्याला मिळेल 2 आणि या घटना ए ची संभाव्यता पी ऑफ ए ने दर्शवतात. मग पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस म्हणजेच 2/6. इथे भाग गेला बे बेत्रिक 6 म्हणजे घटना ए ची संभाव्यता मिळाली 1/3. घटना ए आहे वरच्या पृष्ठभागावर ए मिळणे. इथे पुन्हा एकदा सांगतोय की इथे दोन्ही पृष्ठभाग वेगवेगळे आहेत त्यामुळे दोन्ही पृष्ठभागावरती ए इथे मिळू शकतो म्हणून आपण सॅम्पल स्पेस एस मध्ये सुद्धा ए दोनदा लिहिलाय. आपण खरं म्हणजे संच लिहिताना यादी पद्धतीने संच लिहिताना एक घटक एकदाच लिहित असतो पण इथे आपल्याला हे दोन्ही घटक कॉमन असले तरी इथे लिहायला लागणार आहेत. त्यामुळे हे विद्यार्थ्यांनी इथे लक्षात ठेवायचं आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ हे उदाहरण सोडवताना होऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे हे उदाहरण नीट काळजीपूर्वक इथे तुम्ही अभ्यासायचं आहे. त्यामुळे ए या संचामध्ये ए इथे रिपिटेशन आपण घेतलेलं आहे कारण पृष्ठभाग वेगवेगळे आहेत. म्हणजेच पी ऑफ ए ही जी संभाव्यता आहे प्रोबॅबिलिटी आहे घटना ए ची इव्हेंट ए ची तर ती आहे 1/3 असं त्याचं उत्तर आलंय. सो प्रोबॅबिलिटी ऑफ appearing A on the upper face that is P of A is 1/3. इथे घटना ए चं उत्तर आपण लिहिले. आता दुसरी घटना अशी दिलेली आहे त्याला आपण बी घटना म्हणूया. वरच्या पृष्ठभागावर डी मिळणे म्हणजे सेमी इंग्रजीचे विद्यार्थी लिहितील की इव्हेंट बी डिफाईन असा करतील की डी अपियर्स ऑन अप्पर फेस. मग याप्रमाणे आपण इथे घटना बी इथे लिहिलेली आहे. मग आता बी घटनेमध्ये येणारे घटक आपण आता लिहूया. मग डी पाहिजे आहे वरच्या पृष्ठभागावर. मग नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस एस मध्ये डी इथे एकदाच आलेला आहे म्हणजेच आपल्याला या संचामध्ये घटक लिहिताना फक्त बी या संचातले घटक लिहिताना डी एकदाच आलेला आहे म्हणून आपण डी इथे लिहिलेला आहे. म्हणजे एन ऑफ बी म्हणजेच बी या संचातील घटकांची संख्या याच्यात एकच घटक आलेला आहे डी म्हणजे एन ऑफ बी चं उत्तर 1 आहे. मग आता बी घटनेची संभाव्यता आपल्याला लिहायची. बी घटनेची संभाव्यता पी ऑफ बी ने दर्शवतात म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज डिनोटेड बाय पी ऑफ बी आणि पी ऑफ बी काढण्यासाठीचं सूत्र आपल्याला माहिती आहे एन ऑफ बी इज इक्वल टू पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस आणि किमती ठेवूया. एन ऑफ बी ची किंमत 1 आहे आणि एन ऑफ एस ची किंमत इथे आपण काढलेली आहे 6 म्हणून बी घटनेची संभाव्यता आली 1/6. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज 1/6 म्हणजेच वरच्या पृष्ठभागावर डी मिळणे याची संभाव्यता आहे 1/6. प्रोबॅबिलिटी ऑफ अपिअरिंग डी ऑन द अपर फेस इज 1/6. इथे आपला प्रश्न 7वा हा पूर्ण झालेला आहे. संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 मधील प्रश्न 8वा असा दिलेला आहे. एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 यापैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यातून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले तर खालील घटनांची संभाव्यता काढा.
पहिली घटना अशी दिली आहे, तिकिटावरील संख्या विषम असणे, आणि दुसरी घटना आहे तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे. क्वेश्चन नंबर 8 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5 सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असा आहे. अ बॉक्स कंटेन्स 30 tickets bearing only one number from 1 to 30 on each. If one ticket is drawn at random, find the probability of an event that the ticket drawn bears. First event is an odd number and second event is a complete square number. आता या उदाहरणामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की एका खोक्यात 30 तिकीट आहेत आणि प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 असे एकच संख्या लिहिलेली आहे आणि त्यातून एकच तिकीट आपल्याला यादृच्छिक पद्धतीने काढायचं आहे. म्हणजे आपल्याला नमुना अवकाश प्रथम इथे लिहावा लागेल. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी असं उदाहरण आहे. A box contains 30 tickets bearing only one number on each card. From 1 to 30 numbers are there and one ticket is drawn at random. मग आपल्याला सॅम्पल स्पेस एस असा लिहावं लागेल, कारण 30 तिकीटं आहेत, प्रत्येकावर एक एक नंबर 1 ते 30 पैकी आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 असं 30 पर्यंत आपल्याला हे लिहायचं. म्हणजे 1 ते 30 पर्यंत या सर्व संख्या या सॅम्पल स्पेस एस म्हणजे नमुना अवकाशमध्ये येतील आणि म्हणजे एन ऑफ एस ची संख्या असेल 30. मग आपल्याला पहिली घटना दिलेली आहे, विषम संख्या असण्याची संभाव्यता आपल्याला काढायची आहे. इव्हेंट ए डिफाईन असा केलेला आहे, गेटिंग अन ऑड नंबर. आता या सॅम्पल स्पेस एस मधून आपल्याला विषम संख्या निवडायच्या आहेत, ऑड नंबर्स आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे ए संच आपल्याला आता लिहायचा आहे. मग विषम संख्या यातल्या कोणत्या कोणत्या त्या सगळ्या मी इथे क्रमाने लिहितोय. पहिली विषम संख्या 1, नंतर 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19, नंतर 21. कारण इथे 1 ते 30 संख्या आहेत, म्हणजे 15 विषम संख्या येतील आणि 15 समसंख्या आहेत. त्यामुळे एकाड एक संख्या आपल्याला माहिती आहे. विषम संख्या म्हणजे ज्याला 2 ने भाग जात नाही अशा सर्व संख्या आपल्याला घ्यायच्या आहेत. ज्यांना 2 ने भाग जातो त्यांना समसंख्या म्हणतात, इव्हन नंबर्स, आणि ज्यांना 2 ने भाग जात नाही त्यांना आपण विषम संख्या म्हणतो, ऑड नंबर्स म्हणतो. मग 21 पर्यंत मी लिहिलंय. पुढे 23, 25, 27 आणि 29 संख्या मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. म्हणजे एन ऑफ ए आपल्याला मिळालेला आहे 15. मग आता घटना ए ची संभाव्यता पी ऑफ ए ने दर्शवतात. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज डिनोटेड बाय पी ऑफ ए. आणि पी ऑफ ए काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजेच 15 एन ऑफ ए ची किंमत आहे. एन ऑफ एस ची किंमत आपण वरती लिहिली आहे 30. मग इथे भाग गेला 15 1 15, 15 2 30, अंशात छेदात भाग घालवला 15 ने. म्हणजेच घटना ए ची संभाव्यता मिळाली 1/2. म्हणजेच विषम संख्या असण्याची जी संभाव्यता आहे ती 1/2 आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन ऑड नंबर इज 1/2. इथे आपलं पहिल्या घटनेचं उत्तर पूर्ण झालेलं आहे. आता दुसरी घटना अशी दिलेली आहे की पूर्ण वर्ग संख्या आपल्याला पाहिजे आहे. तिकिटावर मिळणारी संख्या ही पूर्ण वर्ग असणे. म्हणजेच बी घटनेचं वर्णन आपण असं लिहिलंय, पूर्ण वर्ग संख्या असणे. सेमी इंग्रजीचे विद्यार्थी इव्हेंट बी असा डिफाईन करतील, गेटिंग अ कम्प्लीट स्क्वेअर नंबर. कम्प्लीट स्क्वेअर नंबर म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर नंबर. मग आता या एस संचामधून आपल्याला पूर्ण वर्ग संख्या निवडायच्या, म्हणजेच कम्प्लीट स्क्वेअर नंबर्स म्हणजेच परफेक्ट स्क्वेअर नंबर्स निवडायचे. यातले परफेक्ट स्क्वेअर म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या कोणत्या कोणत्या आहेत त्या मी लिहितोय. 1, नंतर 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यानंतर 9, त्यानंतर पुढे 16 आणि 25 अशा 5च पूर्ण वर्ग संख्या आहेत. कम्प्लीट स्क्वेअर नंबर्स या एस संचामध्ये आहेत. म्हणजेच एन ऑफ बी ची किंमत मिळाली आपल्याला 5. मग बी या घटनेची आपल्याला संभाव्यता काढता येईल, ती पी ऑफ बी ने दर्शवतात. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. आपल्याला माहिती की बी घटनेची संभाव्यता पी ऑफ बी ने दर्शवतात, एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. मग याच्यात किमती फक्त ठेवतो. एन ऑफ बी ची किंमत 5 आहे आणि एन ऑफ एस ची किंमत 30 आहे. मग इथे 5 1 5 आणि 5 6 30 असा भाग जाईल. 1/6 म्हणजे बी घटनेची संभाव्यता मिळाली 1/6. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या मिळण्याची जी संभाव्यता आहे ती 1/6 आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ कम्प्लीट स्क्वेअर नंबर इज डिनोटेड बाय पी ऑफ बी हियर. सो पी ऑफ बी इज 1/6. सो दिस इज द आन्सर.
आता इथे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की पूर्णवर्ग संख्या म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे या उदाहरणामध्ये. तेव्हा पूर्णवर्ग संख्या म्हणजे पूर्णांक संख्येच्या वर्गाला पूर्णवर्ग संख्या म्हणतात. स्क्वेअर ऑफ इंटिजर इज कॉल्ड ॲज कम्प्लीट स्क्वेअर नंबर. हे इथे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे.